नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुमच्याकडनं नवीन अपडेट्स जे आहेत ते मिस होणार नाहीत. तर आज आपण बघणार आहोत jQuery मॅप मेथड. तर jQuery ईच मेथड जी आहे मी तुम्हाला शिकवलेली आहे. ईच आणि $each दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे. तसंच आज आपण बघणार आहोत मॅप आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये $मॅप आणि त्याचा डिफरन्स. तर मॅप काय आहे? तर मॅपसुद्धा एक मेथड आहे, ज्याचा यूज करून आपण इटरेट करू शकतो एलिमेंट्सवर. बरोबर आहे? जसं की लिस्ट ऑफ एलिमेंट्स आहेत. तर मॅपमध्ये आणि ईचमध्ये एक फरक असा असतो, की मॅप जे आहे, मॅप रिटर्न करतं आपल्याला jQuery ऑब्जेक्ट. ठीक आहे? तर jQuery ऑब्जेक्ट जे आहे ते रिटर्न करतं, परंतु ईच जे आहे ते आपल्याला रिटर्न करत नाही. तर जी काही फंक्शनॅलिटी असते, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला लूप फिरवून त्या पर्टिक्युलर एलिमेंट्सच्या व्हॅल्यूज आपल्याला फेच करून आपल्याला जर अरे क्रिएट करायचा असेल तर ते एका वेगळ्या पद्धतीनं ईचचा यूज करून करता येतं. परंतु मॅपमध्ये सरळ सरळ आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण रिटर्न केल्या की त्या रिटर्न केलेल्या जे व्हॅल्यूज आहेत त्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर होऊन जातात. तर कोणत्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो. तर माझ्याकडे आता हे 5 इनपुट फील्ड्स आहेत. तर हे 5 इनपुट फील्ड्स हिडन फील्ड्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला UI मध्ये दिसणार नाहीत ते. तुम्ही इथे बघू शकता. हे इनपुट फील्ड्स आहेत 5. बरोबर आहे. तर आता jQuery ईचचा मेथड वापर करून आपण एक अरे क्रिएट करून बघूया कोणत्या पद्धतीने होतं ते. तर मी इथे करतो where items is equal to empty array आणि आता मी सिलेक्टर घेतो. तर सिलेक्टर कोणता घेणार? बरोबर आहे. तर सिलेक्टर मी घेतोय बघा इनपुट आणि टाईप जो आहे तो असणार आहे हिडन. बरोबर आहे. तर हे ॲट्रिब्यूट व्हॅल्यू सिलेक्टर घेतोय मी. आता याच्यावर मला फिरायचं आहे ईचचा वापर करून. ठीक आहे. तर सुरुवातीला आहे पहा इंडेक्स आणि नंतर येतं पहा आयटम दुसऱ्या. बरोबर आहे. तर दुसरा पॅरामीटर म्हणून आयटम येतं. तर इथे आपण काय करू शकतो आयटम्स डॉट पुश. बरोबर आहे. मी बॅकटिकचा यूज करतो. इंडेक्स कोलन जो आपला पॅरामीटर आहे इंडेक्सचा तो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेस देऊन व्हॅल्यू कोलन स्पेस डॉलर. डॉलरचा साईन घेतलेला आहे कर्ली ब्रॅकेट पुन्हा डॉलर आणि याच्यामध्ये आपल्याला आयटम घ्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपण व्हॅल जी मेथड आहे ती आपण कॉल नाही करू शकणार. ठीक आहे. आणि शेवटी कन्सोल लॉग मी करतो आयटम्सचा जो अरे आहे तो. ठीक आहे. तर आता तुम्ही ब्राउझरमध्ये जाऊन बघू शकता की इथे आपल्याला इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू या 5 जे ऑब्जेक्ट आहेत ते 5 इनपुट हिडन फील्ड्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आणि इंडेक्स जी आहे ती प्रत्येक आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे इंडेक्स जी आहे ती लूपमध्ये 0 पासून सुरुवात होते आणि एंड जो आहे तो लेंथ मायनस ही जी लेंथ आहे याच्या -1 जी व्हॅल्यू असते ती एंड इंडेक्स असतो. तर सेम जे आहे ते आपल्याला अचीव्ह करायचं आहे युझिंग मॅपने. तर कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो तर तुम्ही पाहू शकता सेम आहे. सिलेक्टर वगैरे सगळं सेम राहणार. फक्त मॅच ईचच्या जागी आपण काय करणार आहे आता तर मॅपचा यूज करतोय. ठीक आहे. तर इथे आता आपल्याला पुश नाही करायचं. ठीक आहे. इथे आपल्याला सरळ सरळ रिटर्न करता येतं. इथं रिटर्नच करावं लागतं मित्रांनो. इथे आपल्याला जी ही फंक्शनॅलिटी आहे ही फंक्शनॅलिटी आपण नाही करू शकत. आयटम्समध्ये पुश करणं वगैरे आपल्याला इथे नाही जमत. इथे सरळ सरळ आपल्याला एक रिटर्न हे ऑब्जेक्ट जो आहे तो रिटर्न करतो मॅप. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याला स्टोअर करावं लागतं कुठंतरी. तर आपण त्याला स्टोअर केलंय पहा मॅप आयटम्समध्ये. आणि त्याच्यानंतर याच्यावर एक मेथड असते गेट नावाची. तर गेट नावाची जी मेथड आपण जर कॉल केली तर जे काही आतापर्यंत जेवढे काही एलिमेंट्स जे याने रिटर्न केलेले आहेत त्याचा एक ते जे आहेत ते या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेले आहेत. परंतु याला आपण चेंज करू शकतो या मेथडला गेटने. तर हे काय करणार जेवढे काही एलिमेंट्स रिटर्न केलेले आहेत त्याचा एक अरे घेऊन ते या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. तर तुम्ही इथे बघू शकता मॅप आयटम्स नावाचा जो व्हेरिएबल आहे तो.
दोन्हीचे व्हॅल्यू जे आहेत ते सेम आहेत. तुम्ही बघू शकता ईचमध्ये सुद्धा आणि मॅपमध्ये सुद्धा. बरोबर आहे? काहीच तुम्हाला फरक इथे दिसणार नाही. तर हाच आहे फरक. जेव्हा तुम्ही ईच वापरता तेव्हा तुम्ही रिटर्न नाही करू शकत. एक ऑब्जेक्ट रिटर्न तुम्ही करू शकत नाही, कारण की आता ईच जे आहे, ईच प्रत्येक एलिमेंटवर हा कॉलबॅक फंक्शन रन करतो खरा, परंतु तो रिटर्न नाही करत काही आपल्याला, ठीक आहे. आणि जो मॅप आहे प्रत्येक आयटमवर हा कॉलबॅक फंक्शन रन करतो, परंतु आपल्याला रिटर्न करतो तो आयटम ॲज अन ऑब्जेक्ट, ठीक आहे. आणि रिटर्न केल्यामुळे इथे मल्टिपल आयटम्स असल्यामुळे त्याने काय केलं आहे, रिटर्न करून एक अरे क्रिएट केलेला आहे. आणि अरे क्रिएट केल्यानंतर आता हे न्यू अरे त्याने क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. जो आता हे HTML कलेक्शन जे आपल्याला या सिलेक्टर थ्रू मिळणार आहे, या सिलेक्टर थ्रू जो HTML कलेक्शन आहे त्याला त्याने काहीच केलेलं नाही. एक नवीन अरे क्रिएट करून आपल्याला तो अरे या व्हेरिएबलमध्ये त्याने स्टोअर केलेला आहे. तर मॅपला आपल्याला स्टोअर करण्यासाठी जे आहे ते व्हेरिएबल लिहावंच लागतं, नाहीतर हे व्हॅल्यू कुठं रिटर्न करणार, बरोबर आहे. तर रिटर्न केलेली जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल तिथं लिहावंच लागतं. आणि अरे फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल तर आपण सरळ सरळ याला गेट करू शकतो. जर आता फॉर एक्झाम्पल मी गेट केलं नाही आणि डायरेक्टली मॅप आयटम जर मी हे केलं, तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने एक ऑब्जेक्ट आपल्याला तो रिटर्न करतो, ठीक आहे. इथे पाहू शकता तुम्ही हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचा सिंटॅक्स तुम्हाला दिसतोय, कर्ली ब्रॅकेट इथे, बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट त्याने रिटर्न केलेला आहे आणि ऑब्जेक्टमध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज त्याने रिटर्न केलेले आहेत. आता याला अरे जर घ्यायचं असेल आपल्याला तर त्याला गेट मेथड जी आहे ती गेट मेथड आपल्याला कॉल करावी लागते. गेट मेथड आपण जेव्हा कॉल करू तेव्हा तुम्ही पाहू शकता आपल्याला अरे मिळालेला आहे, बरोबर आहे. कळालं? तर अशा पद्धतीचं आहे jQueryचं मॅप फंक्शन आहे, ठीक आहे. तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील तर मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.